मला आणि आज आम्ही कुठे चाललोय ते मला पण माहीत नाही आहे. मी फक्त रेडी होऊन चालली. तर नक्की कुठं जाणार आहे आता ते पप्पांनाच माहीत. आम्ही फक्त रेडी होऊन येतोय सोबत. तर चला आजच्या दिवसात काय होतं आहे आपण सगळं बघूया. मस्त एक एन्जॉय करूया. मी तुम्हाला दाखवेलच नक्की आम्ही कुठं जाणार आहे ते, कारण की ते मला पण नाही माहीत कुठं जाणार आहे. तर मी तुम्हाला तसं दाखवेल. कोणती नदी आहे? पाताळगंगा. पाताळगंगा का पंचगंगा कोणती तरी नदी? कृष्णा नदी. कृष्णा नदी सातारा. आता आम्ही आहोत ऑन द वे. ओके, झाडं बघा, ग्रीनरी बघा इथली. मला ट्रेकिंगला जायचं आहे पण मला कोण पाठवत नाही आणि माझ्यासोबत कोण येत पण नाही. नाहीतर मी एकटी गेली असते ट्रेकिंगला. सोलो ट्रेकिंग करायची आपण सोलो ट्रेकिंग करूया. दोघं जाऊया. त्याच्याबरोबर तुम्ही दोघं जाऊ शकता फिरायला. पण त्यांच्याकडे एक स्कूटी आहे आणि तिघं कशी जाणार एकच? बाळामध्ये बसायचं. अलाउड नसताना आता नाही त्यांना अलाउड. आपण स्कूटी घेऊया मग. मी चालवणार. तुला सायकल चालवता येत नाही. 18 कम्प्लीट झालं नाही. शांत बस. माझं झालंय. मी सायकल चालवणार. येत नाही. गप स्कूटी काय बस चालवते? गप बस. मी डायरेक्ट स्कूटी चालव. मी डायरेक्ट तुला माझ्या हंटर 350 चालवणार. नाही, मी डायरेक्ट BMW चालवणार. खेळण्यात ना आरसी काढली. भाई लड़का बड़ा हो गया. लड़का बड़ा हो गया भाई. आपण दोघांनी अपोजिट घातले रे. ब्लॅक अँड व्हाईट. गाईड समोर पूर्ण ट्रॅफिक आहे. पूर्ण ट्रॅफिक. किती मोठी लाईन आहे बघा. मध्ये अडकलो ट्रॅफिक. जब जब सांसें लेता हूँ तेरा ही नाम लेता हूँ. तूने क्या किया. भोलेनाथ. जय भोलेनाथ. गाईस, तुम्हाला अथर्वची माझी सिंगिंग आवडली असेल तर पटकन लाईक करा लवकर आणि कमेंटमध्ये सांगा आवडली की नाही. हाय बघा, गर्दी बघा, गर्दी बघा. काय नाही. इथं पण गर्दीच आहे. हो भेंडी. आज काहीतरी आदिवासी दिन का काहीतरी आहे असं. गाईज माझा अवतार बघ कसा झाला आहे पोल्युशनने ह्याच्यामुळे. आणि आता मला कळलं आम्ही कुठं आलो एक्झॅक्टली. तर आता आम्ही आमच्या घरी आलोय, म्हणजे ऑन द वे. आता जवळच आलोय. आणि बघा तुम्हाला मी बिल्डिंग दाखवते. बघा स्कूल बनले नवीन. इथे नवीन सेंट मेरी स्कूल बनली आहे. रेंटवर दिले रूम. आम्ही इथे राहत नाही कारण की हे कसं लांब पडतं ना, जर आउटसाईड एरिया आहे. मग त्यामुळे आम्ही कसं इथं राहत नाही. गाईस तुम्हाला आमचा रूम दाखवते लांबूनच. फर्स्ट फ्लोअर दिसते नाही. कपडे वाळत घातलेत ते मला. तर तो आहे आमचा रूम, पण आम्ही रेंटने दिला आहे ना. आणि इथं बघा किती ही बिल्डिंग पण नवीन झाली. आणि इथे स्कूल आहे, ती दाखवली ना तुम्हाला सेंट मेरी स्कूल, ती इथे. आणि तुम्हाला सगळ्यात मेन दाखव याबद्दल. सगळ्यात मेन इथून सगळ्यात जवळ काय ते तुम्हाला दाखवते. वेट अ मिनिट. बघ तिथं समोर. लुक ॲट द व्ह्यू गाईज. हे समोर दिसतंय ना, हे पूर्ण लोणावळा वगैरे हिल्स. बघ तिथे बघा
थांबा 1 मिनिट झूम करून दाखवते मी तुम्हाला. तिथं रस्ता दिसतोय का डोंगरात, तो मुंबई पुणे एक्सप्रेस वे, लोणावळ्याचा पॉइंट. तो येतो. तरी आता इथे बिल्डिंग्स झाल्यात खूप साऱ्या. कंटाळा आला यार मला. भूक लागली आता मला. भूक लगी जोरों की भूक लगी. गाईज आता आम्ही थांबलोय चहा प्यायला आणि आता दुपारचे वाजलेत 2:30 आणि आम्ही चहा पितोय. म्हणजे जेवणार पण आहे पण आधी चहा पितोय कारण डोकं दुखायला लागलंय. ठीक आहे. आणि बाहेर ऊन बघा किती. आता चहा पिऊन पुढे जाणार आहे आम्ही. तिथं घराच्या इथून पण निघालो. तिथं काय पप्पांचं काम होतं ते केलं आणि मग आता पुढे निघालो. ओके गाईज, तर आता आम्ही निघालो महडला गणपती बाप्पाला. आता आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन करू आणि मग तिथून जाऊ पुढे जेवू वगैरे. सगळं एकदम अनएक्सपेक्टेड होतं. इथं येईल म्हणून वाटलं पण नव्हतं पण आलो. तर चला आता बाप्पाचं दर्शन करू. गर्दी असेल मला वाटतंय. चला आता आम्ही निघालो पुढे दर्शनाला गणपती बाप्पाच्या. गर्दी आहे पुढे. बघू जास्त गर्दी असेल तर आम्ही मुखदर्शनच घेऊ फक्त आणि निघू पुढे. गाईज इथूनच लाईन स्टार्ट झाली. पूर्ण लाईन आहे इथून. खूप गर्दी आहे. खूप गर्दी झाली आहे. मग आता आम्ही इथूनच मुखदर्शन घेऊ आणि पुढे जाऊ. खूप गर्दी येते कारण पुढे आम्हाला जायला वेळ होईल खूप. त्यामुळे गर्दी बघा, पूर्ण रस्त्यावर गर्दी आहे. भाई वाटलं नव्हतं एवढी गर्दी असेल. आता आम्ही मुखदर्शन घेतो आणि जाऊ. इथून पण बाप्पा दिसत नाही. आता आम्ही मस्त उकडीचे मोदक घेतले. गरम 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 उकडीचे मोदक घेतले मस्त. जीवन खूप मस्त आता आम्ही इथे आलो. शंकराच्या मंदिर आहे इथं बघा. इथे रस्त्यालाच जाता मग तिथं येऊन गेलो कारण की नेहमी आम्ही येतो इथं पण आम्हाला इथं जायलाच भेटत नाही. आणि नेहमी येतो आणि रस्त्यावरूनच आमचं राहून जातं जायचं परत. मग त्यामुळं आज आलोच आम्ही. इथं बघा वाव फुल बघ किती मस्त आहे. फुल बघ फुल बघ किती मस्त फुलं आहेत. वा येल्लो येल्लो. तर गाईज डोंगरावर आलो आहे आम्ही. कोणाचा डायलॉग आहे हा तो कमेंटमध्ये सांगेल. तो कमेंटमध्ये सांगेल कोणाचा डायलॉग आहे ना हा. ज्याचा आहे तो सांगेल बरोबर कमेंटमध्ये. ज्याला माहिती आहे तो पण सांगेल. हां ज्याला माहिती आहे त्याने पण सांगा कमेंटमध्ये कोणाचा डायलॉग आहे हा. तर गाईज डोंगरावर आलोय आणि चढायला बी ना दम बी भरलाय. तरी बी चालतोय आम्ही. लुक ॲट द व्ह्यू. आणि हे मंदिर बघा. एंट्रन्सच बघा. गाईज कोणी पण कोण नाही मंदिरात. आम्ही बद्रीनाथ. गाईस आता दर्शन झालंय आपलं. आता चाललोय
परत रिक्षाकडं घरी जायचं. बाहेरला व्ह्यू एवढा भारी आहे ना, दिसतंय का? गाईज आता आम्ही थांबलो एका छोट्या हॉटेलमध्ये आणि जेवण ऑर्डर केलं आहे. मग आता जेवण पुढे निघू आम्ही. गाईज आता आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि आता आम्ही चाललो पुढे, म्हणजे घरीच चाललो. आता आम्ही आईस्क्रीम पण खाल्ली. आता एवढा पाऊस आलाय ना इथं, एवढं वातावरण झालंय ना, खूप मोठा पाऊस आहे वगैरे. बरं झालं आम्ही पटकन निघालो, नंतर परत पावसात अडकलो असतो. छत्री पण नव्हती आणली एकतर आम्ही. ढग बघा पूर्ण काळे काळे ढग झाले. मग अशी किती ऊन होतं मी दाखवलेलं तुम्हाला, आणि आता बघा गाईज आता आपण मागं बघितलं किती पाऊस होता, किती पाऊस होता. आणि इथं बघा सुक, पूर्ण रस्ते सुक आहे, थोडा थेंबर पण पाऊस नाही इथं बघा. तुम्हाला सांगू का, पप्पा आहेत ना, जिथं मंदिर दिसत तिथं आम्हाला भीती वाटते. आम्ही जायचो मंदिराच्या पायात, मंदिरात आम्हीच जायचो देवाकडं. तुम्ही देवाच्या पाया पडस्तवर असं इथं गाडी चालवत समोर आणि तिकडे बघताय आपल्या पोचायला. पप्पा तुम्हाला एक जोक सांग का, तुम्हाला विचारते, आपण म्हणजे नख कापली ना, आपल्याला रक्त का नाहीत नख कापल्यावर? काय? प्लास्टिकची नाही, आपली साधी नख आपण कापतो की नाही सांगू? कारण ते नाखून असतं ना, नाखून. होता तो गपचूप असायचं. गाईज मी मॅनिफेस्ट करते, आज मी रिक्षात आहे, थोड्या वर्षांनी मी BMW मध्ये असेल. मॅनिफेस्ट करते गाईज. आय लाईक BMW, बट मला BMW पाहिजे ना. मला BMW आवडते. गरीब की वो पहचान होती है, इसे BMW पसंद होती है, इसीलिए. कळलं का? मम्मी बोला, माझ्या मागं रिपीट कर. चाचा चाचा त्यापेक्षा गाईज इथून नवी मुंबई एअरपोर्ट आहे ना, एकदम जवळ, म्हणजे एकदम समोरच आहे. तसं बघायला गेलं तर आता दिसेल तिथं रनवे, एअरपोर्टचा रनवे. जवळून आपण बघितलं लँड होताना आणि टेकअप होताना विमान, एरोप्लेन वगैरे किती जवळून ना, एवढं भारी वाटलं ना एवढ्या जवळून बघताना. आणि असं लँड होताना एवढं असं एकदम डोक्याच्या वरून लँड होत होतं. एक नंबर फिलिंग होती. तर गाईज आत्ता मी घरी आले आणि मस्त फ्रेश झाली आहे. आणि आजचा आपला फॅमिली डे आउट खरंच खूप छान गेला. आणि आज खरंच काय माहीत नव्हतं की नक्की कुठे जाणार आहे, काय होणार आहे, म्हणजे कुणालाच काय प्लॅन नव्हतं. आम्ही असंच बोललो की जाऊ करून बाहेर. आणि कसं कधी कधी लाईफमध्ये गोष्टी आहे ना अनप्लॅन असल्या ना तर खरंच खूप छान होतात. नेहमी प्लॅन करूनच गोष्टी कराव्यात असं काय नाही, कधी कधी अनप्लॅन गोष्टी पण खरंच खूप छान होतात लाईफमध्ये. तर तुम्हाला आजचा आमचा कोणता मुमेंट जास्त आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील असेच तर सबस्क्राईब करायला विसरू नका. टेक केअर, बाय बाय. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय एव्हरीवन.